भिवंडीतील कोहिनूर इमारत दुर्घटनेची गंभीर दखल पालिकेचे प्रभारी आयुक्त श्रीकृष्ण पांचाळ यांनी C1, C2 अ, C2 ब प्रवर्गातील सर्व इमारतींचे फेरसंरचनात्मक परीक्षण करण्याचे आदेश दिलेत. चुकीचं वर्गीकरण करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईचा इशारा देत शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांची तातडीनं आणि दर्जेदार दुरुस्ती करण्याचे निर्देश त्यांनी दिलेत. भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचे आयुक्त अनमोल सागर हे रजेवर आहेत. यावेळेला आयुक्तपदाचा प्रभारी पदभार ठाण्याचे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांच्याकडे सोपवण्यात आलाय. गंगारामवाडी इथे घडलेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर आयुक्त श्रीकृष्ण पांचाळ यांनी पालिकेतील सर्व नियंत्रण अधिकारी आणि विभाग प्रमुखांची बैठक घेऊन आपत्कालीन परिस्थिती आणि रस्त्याच्या दुरावस्थेचा आढावा घेतला. या बैठकीला अतिरिक्त आयुक्त विठ्ठल डाके, उपायुक्त सपना वसावा उपस्थित होते. या बैठकीत प्रामुख्याने धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींच्या वर्गवारीचा आढावा घेण्यात आला. दुर्घटनाग्रस्त कोहिनूर इमारत ही C2 अ म्हणजेच दुरुस्ती योग्य धोकादायक इमारत प्रवर्गामध्ये नोंदवण्यात आली होती. त्याबाबत आयुक्तांनी नाराजी व्यक्त केली. C1 म्हणजेच अतिधोकादायक इमारतींचा प्रवर्ग, C2 अ म्हणजेच दुरुस्ती योग्य धोकादायक इमारतींचा प्रवर्ग आणि C2 ब म्हणजे संरचनात्मक दुरुस्ती आवश्यक असलेल्या धोकादायक इमारतींचा प्रवर्ग या सर्व प्रवर्गातील सर्व इमारतींची फेर तपासणी करून त्यांचं संरचनात्मक लेखापरीक्षण करावं आणि पुनश्च सर्व इमारतींची वर्गवारी निश्चित करून त्याचा अहवाल सादर करावा असे निर्देश पांचाळ यांनी दिले आहेत. निधीची तरतूद नसेल तर काम थांबवण्यापेक्षा निधी तरतुदीची अधीन राहून काम करावं. तसंच काम करताना केवळ कंत्राटदार अथवा यंत्रणेवर अवलंबून न राहता अभियंत्यांनी प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी उपस्थित राहून पर्यवेक्षण करावं. दुरुस्तीच्या कामाकरता पावसाची उसंत मिळाल्यास मनुष्यबळ वाढवून काम लवकरात लवकर पूर्ण करावं. मात्र हे करताना गुणवत्तेमध्ये तडजोड होता कामा नये. ज्या रस्त्यावर वाहतूक अथवा वर्दळ जास्त असते अशा ठिकाणी वाहतूक विभागाशी समन्वय साधून वाहतूक आवश्यकता भासल्यास वाहतुकीचं नियोजन करून काम पूर्ण करावे. शाळेच्या बस, रिक्षा, दुचाकी यांना सुयोग्य होईल अशी रस्ते दुरुस्ती करण्यात यावी असे निर्देशही त्यांनी दिलेत.